हॅलो. सो आजच्या दिवसाची सुरुवात आहे ना खूप मस्त झाली, कारण का आज आम्ही ठरवलेलं आहे ना आमच्या सर्व कॉलेज फ्रेंड मिळून आहे ना एक मीटअप करायचा, आमची अशी मस्त अशी छोटीशी पार्टी. सो अगोदर तर आम्ही बाहेर वगैरे चाललेलो, सो शेवटी ते बाहेर वगैरे जाण्याचं पूर्ण प्लॅन कॅन्सल करून आहे ना आम्ही सगळे फ्रेंड्स मिळालो. आणि तुम्ही बघू शकता माझी फ्रेंड हर्षू, पूजा, करिश्मा, वहिनी, नंतर अभि, अक्षय आणि स्वप्नील बघा इथं बच्चा पार्टी आमची सगळ्यांची जमलेली, तर त्यांच्यासोबत केलं होतं. आणि आज होती अभि आणि वहिनींची ॲनिव्हर्सरी. सो ॲनिव्हर्सरी आले छोटंसं सेलिब्रेशन म्हणून आहे ना आम्ही प्रत्येकाने जे जे गोड बनवून आणलेलं ना त्याच्याशी आम्ही त्यांचे पहिले ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करत होतो. सो आम्ही ना खूप मस्ती मज्जा केली, म्हणजे एवढी मज्जा आली ना एवढ्या दिवसांनी भेटल्यावर, खरोखरच खूप. त्याच्यानंतर आहे ना आम्ही बसलो जेवायला आणि आम्ही असं ठरवलेलं की प्रत्येकाने 1-1 डिश घेऊन यायची होती. सो तसंच मिळून आम्ही पूर्ण जेवण रेडी केलेलं आणि पहिले बच्चा पार्टीला जेवून दिल्यानंतर मग आम्ही बसलो जेवायला. आणि ना जेवणामध्ये व्हरायटीज पण खूप होती आणि वहिनीना आणि करिश्माला उपवास असल्यामुळे ते व्हेज होते. सो आणि आज जेवायला व्हरायटी चिकन फ्राय, चिकन काजू पेटा तेवढं सगळं होतं. आणि हा संकेत हा लेट आला ना म्हणून तो नंतर बोलते मला ब्लॉगमध्ये घेऊ नका. आणि नंतर जेवल्यानंतर थोडा गप्पा गोष्टी केल्यानंतर बच्चा पार्टीची आईस्क्रीम पार्टी चालू झाली. त्यांची आईस्क्रीम पार्टी झाल्यानंतर आहे ना आम्ही आईस्क्रीम खायला लागलो. मग आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि जे जे गोड वगैरे आणलेलं आहे ना ते खायला लागलो. आणि इथं बघा आमचं आभीला चिडवणं आलेलं. आणि इथं आहे ना आम्ही ह्या पोळ्या तर बनवून आणलेल्या हर्षूनी चहात खाण्यासाठी, पण ते चहा रेडी होण्या अगोदरच तो पोळ्यांचा डब्बा पूर्ण संपला, तेवढा सगळा आम्ही खाऊन टाकला. आणि या लास्ट राहिलेलं त्या पण आमचं खाणं चाललेलं. आणि त्यानं स्वप्नीलला चिडवणं चाललेलं की स्वप्नील खात होता याच्यावरनं आभी चिडवत होता म्हणून. पण आहे ना खरोखर खूप दिवसांनी भेटल्यानंतर एवढी मस्ती मजाक, एवढं गप्पा गोष्ट गोसिपिंग एवढं भारी वाटलं ना, खरोखर भारी वाटलं. आणि आम्ही याला ना ॲनिव्हर्सरीला वहिनी ना कुठं घेऊन जाणार आहेस हे चिडवत होतं. तर तो सांगते कुठंच नाही, इथं जाऊ तिथं जाऊ. सो त्याच्यानंतर केक आणला आणि मग आम्ही मस्त केले ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. खूप मस्त वाटलं. ज्यांची ॲनिव्हर्सरी आहे त्यांच्या जास्त बच्चा पार्टीला एक्साइटमेंट, केक खायची, केक कट करायची. आणि इथं बघू शकता कोण आम्हाला विचारत स्वतःच केक खात होते. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही आम्ही सगळेजण. आणि याने केक कट केल्यानंतर आता वेळ आलेली निघायची. सो निघताना तुम्ही बघू शकता आता आपण लास्ट बाय बाय की आता आम्ही निघतोच आहोत. सगळेच जण बाय बाय करण्यासाठी रेडी होते. पण खूप मस्त वाटलं. खूप दिवसांनी भेटल्यानंतर आम्ही मस्त असं टाईम स्पेंड केला. आम्ही मॉर्निंगला गेलेलो, आलो इव्हिनिंगला. खूप मस्त टाईम स्पेंड केला. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही दोघी पण आहे ना मस्त थोडासा आराम वगैरे केला. आणि असं संपला आजचा आमचा ब्लॉग. सो बाय बाय. आपण भेटूया आता